नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. शालिवान शके 1596 आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला हे आपणास ठाऊक असेलच. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी असलेले सुवर्ण सिंहासन हे 32 मन सोन्याचे होते. हे आपणास ठाऊक आहे का? 1 मन म्हणजे 40 किलो, 32 मन म्हणजे 1280 किलो. तर विचार करा, सध्याच्या घडीला 1280 किलो सोन्याचा बाजारभाव काय असेल याचा तुम्ही हिशोब करू शकता. हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती श्री शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे सामर्थ्य दर्शवण्यासाठी स्थापन केलेले 32 मन सुवर्ण सिंहासन कोणी उद्ध्वस्त केले? 32 मन सुवर्ण सिंहासनाचे पुढे काय झाले? आज रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासन आहे का? किंवा येणाऱ्या काळात रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासन पुन्हा प्रस्थापित होणार आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे व 32 मन सुवर्ण सिंहासना संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. जेव्हा शंभूराजांच्या हत्येनंतर रायगड मुघलांच्या ताब्यात गेला तेव्हा मुघल सरदार जुल्फिकार खानाने 32 मन सुवर्ण सिंहासन उद्ध्वस्त केले. आता तुम्ही विचार करत असाल की 32 मन सुवर्ण सिंहासन, इतके सुंदर रत्नजडित सुवर्ण सिंहासन मुघलांनी का उद्ध्वस्त केले असेल? तेव्हा तेव्हा ते अशा राष्ट्रीय स्मारकांची व मंदिराची तोडफोड करतात. उदाहरण द्यायचे झाले तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी असलेले एक सोमनाथ मंदिर. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे उपपंतप्रधान झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरुष म्हणून ओळखले जायचे, परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा त्यांचं मन बेचैन होतं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गाडगीळ यांच्याशी ते बोलत असताना म्हणाले, भारताला स्वातंत्र्य तर मिळाले आहे, पण ते स्वातंत्र्य पूर्णत्वास नाही आले असे मी मानतो. कित्येक वर्ष आक्रमकांनी स्वाऱ्या करून पाडलेल्या सोमनाथ मंदिराचा जेव्हा जीर्णोद्धार होईल तेव्हाच भारताच्या स्वातंत्र्याला पूर्णत्व येईल असे मी मानतो. सरदारांनी तो मुद्दा सभागृहात मांडून त्याला राजकीय समर्थन मिळवून जीर्णोद्धाराचा संकल्प सोडला. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जीर्णोद्धाराला कडाडून विरोध असताना सुद्धा सन 1951 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय एवढा हट्ट केला? इतिहासातील मडी उकरून त्यांना काय मिळालं ते आपण पुढे पाहू. सन 1024 मोहम्मद गजनवी पासून ते सन 1706 औरंगजेबापर्यंत 17 वेळा हे मंदिर पाडलं. कत्तल आणि लुटीचा हिशोब वेगळा. आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे की आक्रमक जेव्हा आक्रमण करतात तेव्हा अशा स्मारकांना उद्ध्वस्त करतात ज्यांकडून आपण प्रेरणा घेत असतो. अगदी लोकशाही धर्मनिरपेक्ष पुरोगामी भारतात सुद्धा अलीकडील काळात बरीच स्मारके बांधली गेलीत. उदाहरणार्थ कारगिल स्मारक, हुतात्मा स्मारक इत्यादी. ही सर्व स्मारके त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून देत असतात. म्हणूनच सरदारांनी सोमनाथ मंदिर हे हट्टाने बांधले. अशाच प्रकारे तोडलेले 32 मन सुवर्ण सिंहासन हे पुन्हा प्रस्थापित करणे हे आपले कर्तव्य नव्हे का? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, परकीय आक्रमक जेव्हा येतात तेव्हा अशा स्मारकांना, श्रद्धास्थानांना उद्ध्वस्त करत असतात. कारण या श्रद्धास्थानांकडून प्रेरणा घेऊन आपण भविष्यातील इतिहास घडवत असतो. ही स्मारके, श्रद्धास्थाने आपल्या पूर्वजांच्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून देत असतात. हे शत्रूला चांगलं ठाऊक असतं, म्हणूनच आधी ते या गोष्टींवर घावा घालत असतात. अयोध्येतील राम मंदिर बघा, काशी विश्वेश्वराचे मंदिर बघा. अलीकडचेच उदाहरण घ्या. 26/11च्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांसाठी निर्माण केलेले हुतात्मा स्मारक देखील आझाद मैदानात झालेल्या दंगलीत तोडण्यात आले. मग शंभूराजांच्या हत्येनंतर जेव्हा रायगड मुघलांच्या ताब्यात गेला तेव्हा मुघलांनी पहिले काय केले तर त्यांनी 32 मन सुवर्ण सिंहासन उद्ध्वस्त केले. जे सुवर्ण सिंहासन छत्रपती शिवरायांनी रयतेच्या कल्याणाकरिता आणि हिंदवी स्वराज्याचे सामर्थ्य दर्शवण्याकरिता निर्माण केले होते. जर मुघलांनी सुवर्ण सिंहासन द्वेषाने तोडले असेल तर ते तेवढंच हट्टाने बांधणे हे आपले कर्तव्य नाही का? जगाचं उदाहरण क्वचित असेल की राज्य बुडाल्यानंतर इतक्या वर्षांनी तेथील नागरिकांनी त्या राजावर असलेल्या श्रद्धेपोटी ते तख्त, ती गादी पुन्हा निर्माण केली. आपण हे उदाहरण सर्व जगासमोर नेणार आहोत. हिंदवी स्वराज्य आमच्या मनात असून तितक्याच आपुलकीने जपले आहे. त्याचे प्रतीक म्हणजे सुवर्ण सिंहासन. जेव्हा हे सुवर्ण सिंहासन पुन्हा प्रस्थापित होईल तेव्हा सर्व जगाच्या नजरा रायगडावर असतील आणि हिंदुस्थान
हा जगाचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही. कोण निर्माण करणार आहे 32 मन सुवर्ण सिंहासन? छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरतपणे झटणारे, गेल्या अनेक वर्षापासून वर्षाचे 365 दिवस रायगडावर नित्यपूजा, ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता अविरतपणे सुरू ठेवणारे, लाखो तरुणांना व्यसनाला स्पर्श करणार नाही अशी शपथ देणारे, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे बलिदान आपण कदापि विसरता कामा नये यासाठी संपूर्ण महिना बलिदान मास सुरू करणारे, लाखो तरुणांचे गुरु तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना गुरुस्थानी मानतात ते म्हणजे आदरणीय गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी. होय, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी लाखो तरुणांच्या उपस्थितीत रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासन पुन्हा प्रस्थापित करण्याचा संकल्प सोडला आहे. गेल्या काही वर्षापासून निधी संकलनाचे काम देखील सुरू असून निधी संकलन संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. महाराष्ट्रातील शिवभक्त, शिवप्रेमी तसेच सामाजिक कार्य करणारे अनेक मंडळी देखील पुढे येऊन 32 मन सुवर्ण सिंहासनासाठी निधी देऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आपणही 32 मन सुवर्ण सिंहासनासाठी ऑनलाईन पद्धतीने निधी जमा करून आपले कर्तव्य पार पाडू शकता. लवकरच रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासन पुन्हा प्रस्थापित होणार आहे. ही माहिती आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा. आमच्यासाठी काही सूचना असतील तर खालील कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि आपल्या हिंदुस्थानातील ऐतिहासिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे, वंदे मातरम.